मित्रांनो, वीज ग्राहकांसाठी आनंदाची बातमी. शासनाकडून वीज ग्राहकांना मोठा दिलासा. आता लाईट बिल होणार बंद. आता कोणालाही लाईट बिल येणार नाही. सर्वांचे लाईट बिल बंद होणार. आता मीटर काढायला सुरुवात. मीटर रीडिंगमध्ये जो गोंधळ होत होता, अव्वाच्या सव्वा बिल येत होते, यामध्ये वीज वितरण कंपनी म्हणजेच MSEB महावितरणाने ग्राहकांची सुटका केली आहे. वीज बिलाच्या कटकटीपासून आता या ठिकाणी ग्राहकांची सुटका होणार आहे. यावर एक मोठा आणि ग्राहकांच्या फायद्याचा पर्याय त्यांनी शोधला आहे, ज्यामुळे वीज ग्राहक जे आपल्यासारखे सामान्य ग्राहक आहेत ते खूप खुश होणार आहेत. त्यांनी असा एक नवीन नियम केला आहे आणि काही जुन्या नियमांमध्ये बदल केलेला आहे, ज्यामुळे ग्राहकांना होणारा जो वीज बिलाचा त्रास आहे तो जो होत होता तो कमी होणार आहे. चुकीच्या रीडिंगमुळे किंवा सदोष मीटरमुळे म्हणजेच मीटर फॉल्टी असल्यामुळे जो काही प्रॉब्लेम येत होते तसा प्रॉब्लेम आता येणार नाही. आता वीज बिल बंद होणार आहे. कोणालाही वीज बिल त्या ठिकाणी येणार नाहीये. अतिशय आनंदाची बातमी आज आपण सविस्तरपणे समजून घेणार आहोत. नेमके काय होणार आहे ज्यामुळे तुम्हाला वीज बिल भरावे लागणार नाही. तुमची वीज बिल पासून कायमची सुटका होणार आहे. मग तुम्हाला वीज बिल कशी वापरता येणार आहे? तुम्हाला वीज बिल मोफत मिळेल का? नेमके काय होणार आहे हे आपण लगेच जाणून घेणार आहोत. वीज बिल देण्याची प्रक्रिया बंद होणार. मीटर देखील या ठिकाणी काढायला सुरुवात झालेली आहे. असे नेमके या ठिकाणी महावितरणाने काय केलेले आहे की या ठिकाणी आता ग्राहकांना वीज बिलच येणार नाहीये. मग वीज तुम्ही कशा प्रकारे वापरू शकता, तर त्यामध्ये महावितरण कंपनीने काय केले आहे, तर लक्षपूर्वक व्हिडिओ पाहत राहा. वाढलेल्या वीज बिलाच्या कटकटीपासून आता ग्राहकांची कायमची सुटकाही कशा प्रकारे होणार आहे. पूर्ण राज्यांमध्ये आणि जिल्ह्यांमध्ये तसेच तालुक्यांमध्ये देखील वीज मीटर त्या ठिकाणी काढायला सुरुवात केलेली आहे. त्या अनुषंगाने आता कोणालाही वीज बिल त्या ठिकाणी येणार नाहीये. आता याचा जो काही आदेश होता तो जो आदेश आहे तर तो पूर्वी मार्च-एप्रिलमध्ये मागच्या वर्षी त्या ठिकाणी काढला गेला होता. त्यावेळचे ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी त्या संदर्भात सूचना देखील दिल्या होत्या. ग्राहकांना विजेच्या खर्चावरती संपूर्ण नियंत्रण देणार आहोत. प्रीपेड स्मार्ट मीटर आता बसवणार आहोत. अशा प्रकारे या ठिकाणी स्पष्ट सूचना पूर्वीचे ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी दिल्या होत्या. महावितरणाने हे जे आहे ते पाऊल उचललेले आहे. आता लक्षात घ्या, स्मार्ट मीटर हे प्रत्येकाच्या घरी बसवण्यात येणार आहे. आता पहा, कोल्हापूरमध्ये टप्प्याटप्प्याने याची सुरुवात देखील झालेली आहे. कोल्हापूरमध्ये काय घडले आहे तर लगेच पाहून घ्या. कोल्हापूरमध्ये काय घडलेले आहे तर आता हे जे काही स्मार्ट मीटर आहे म्हणजेच नेमके काय, तर मोबाईल फोनप्रमाणेच विजेसाठी आता पैसे भरून वीज वापरता येणार आहे. पहा, वीज बिल बंद होणार. तुम्हाला कुठलेही वीज बिल या ठिकाणी येणार नाहीये. विजेसाठी किती खर्च करायचा हे ग्राहकांना स्वतः या ठिकाणी निश्चित करता येणार आहे. तर आता पहा, या ठिकाणी कोल्हापूरमध्ये नेमके काय झाले आहे. आता स्मार्ट मीटर जर बसवले तर आता रिचार्ज करावं लागणार आहे. जेवढ्याचा रिचार्ज या ठिकाणी तुम्ही करणार आहात तेवढी वीज तुम्हाला या ठिकाणी वापरता येणार आहे. रिचार्ज संपला की वीज देखील बंद होणार. रिचार्ज जर तुम्ही नाही केला तर वीज मिळणार नाही. तर अशी जी काही शंका यामध्ये होती, पण सगळ्यात आधी लक्षात घ्या की प्रीपेड स्मार्ट मीटर म्हणजे स्मार्ट मीटर जर तुमच्या घरामध्ये बसवले तर काय होऊ शकते की त्याचे सर्वात महत्त्वाचे जे काही फायदे आहेत ते सुद्धा तुम्हाला या ठिकाणी लक्षात घ्या. वीज ग्राहकांना नवीन प्रीपेड स्मार्ट मीटर मोफत देण्यात येणार आहे. विजेसाठी आवश्यक तेवढी रक्कम भरूनच वीज वापरता येणार आहे, ज्यामुळे वीज वापरावर किती खर्च करायचा आहे आणि किती करायचा नाहीये, वीज बिल तुम्हाला या ठिकाणी किती वापरायचे आहे याचे नियोजन देखील शक्य होणार आहे. पहा, या ठिकाणी अनावश्यक विजेचा वापर टाळून आर्थिक बचत करता येणार आहे. मोबाईल सिम कार्डला जसं आपण रिचार्ज करतो, उदाहरणार्थ 199, 239, 349, जसा प्लॅन आपल्याला या ठिकाणी आवडला त्याप्रमाणे आपण मोबाईलमध्ये रिचार्ज करत असतो. अगदी त्याचप्रमाणे प्रीपेड स्मार्ट मीटरमध्ये देखील तुम्हाला या ठिकाणी रिचार्जचे प्लॅन हे उपलब्ध असणार आहेत. कॅशबॅकच्या देखील या ठिकाणी ऑफर तुम्हाला मिळणार आहेत. तुम्ही जसे सिम कार्डला रिचार्ज करतात तसाच रिचार्ज आता तुम्हाला प्रीपेड स्मार्ट मीटरला देखील करावा लागणार आहे. आणि तो रिचार्ज केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला जेवढा तुमचा रिचार्ज चालणार आहे तेवढा तुम्हाला तुमच्या घरामध्ये वीज ही वापरता येणार आहे. आता याच्यामध्ये काय होणार आहे, तुम्हाला दररोज समजणार आहे की आपण किती वीज वापरली, किती वीज या ठिकाणी आपल्याला शिल्लक आहे, किती रक्कम या ठिकाणी शिल्लक आहे. रिचार्ज संपत असल्याची माहिती देखील या ठिकाणी तुम्हाला मोबाईलच्या माध्यमातून मिळणार आहे. त्यामुळे आर्थिक नियोजन करणे हे तुम्हाला शक्य होणार आहे. कारण की हे तुमच्या हातामध्ये असणार आहे की तुम्हाला तुमच्या घरामध्ये किती वीज लागणार आहे
किती वीज लागणार आहे आणि तुम्हाला कितीचा रिचार्ज त्या ठिकाणी करावा लागणार आहे। आता कोल्हापूरमध्ये याची सुरुवात झालेली आहे। आता सर्वात महत्त्वाचा याच्यात प्रश्न असा येतो की रिचार्ज जर संपला तर वीज या ठिकाणी बंद होणार का? उदाहरणार्थ एखाद्या ग्राहकाचा रिचार्ज जर रात्री 7 किंवा 8 वाजता संपला तर रात्रभर अंधारात बसावे लागणार का? तर नाही, त्याच्यासाठी एक विशेष नियम आहे। कोल्हापूरमध्ये काय झाले होते की एक बातमी काही दिवसांपूर्वी एका प्रसिद्ध न्यूजपेपरमध्ये देखील आली होती। राज्यामध्ये याचा विरोध होत आहे। महावितरण यंत्रणेत प्रीपेड स्मार्ट मीटर बसवण्यासाठी लोकांकडून या ठिकाणी विरोध होत होता। मागच्या वर्षी देखील याच्यावरती मोठा विरोध होत होता। पण आता त्यांनी काय केले तर विरोध केल्यामुळे ही बसवण्याची जी काही प्रक्रिया आहे ती बंद करण्यात आली होती। पण आता हे मीटर घरोघरी बसवण्यात येत आहेत। कशा पद्धतीने बसवण्यात येत आहेत की जी मीटर या ठिकाणी फॉल्टी आहेत, एखाद्याच्या घरी जर फॉल्टी मीटर असेल, त्यांना फॉल्टी मीटरमुळे वीज बिल अंदाजे आणि वाढून येत असेल तर त्या ठिकाणी पहिल्यांदा ही मीटरे बसवण्यात आलेली आहेत। म्हणजेच जर तुमचे मीटर या ठिकाणी फॉल्टी आढळून आले आणि तुम्ही त्याची तक्रार जर महावितरणाकडे केली तर वीज वितरणामार्फत या ठिकाणी तुमच्या घरावरती प्रीपेड स्मार्ट मीटर बसवण्यात येईल। म्हणजेच मित्रांनो, एकंदरीत या ठिकाणी लक्षात घ्या की जेवढ्या पण लोकांचे या ठिकाणी फॉल्टी मीटर आहेत त्यांना बिल हे वाढून येत आहे आणि अंदाजे पद्धतीने येत आहे। तर अशा ठिकाणी सर्वात आधी हे स्मार्ट मीटर बसवण्यात येणार। मग त्यानंतर टप्प्याटप्प्याने सर्वच ग्राहकांना या ठिकाणी स्मार्ट मीटरचा फायदा हा होणार आहे। पण आधी सदोष मीटर म्हणजे जे फॉल्टी मीटर आहेत त्यांच्यासाठी या ठिकाणी बसवले गेले आहेत। त्यानंतरच सर्व ग्राहकांना ते मीटर बसवले जाणार आहेत। ग्राहकांचा विरोध म्हणजेच ग्राहकांनी यासाठी विरोध केला होता। राज्य सरकार आणि महावितरणाने हे बसविणार नाही असे देखील आधीच सांगितले होते, पण त्याबाबत अधिकृत घोषणा केलेली नाहीये। म्हणून या ठिकाणी महावितरण मुख्यालय कोल्हापूरसह विविध झोनमध्ये संबंधित खाजगी कंपन्यांना कार्यालयांची जागा उपलब्ध करून दिलेली आहे। महावितरणाच्या ज्या यंत्रणा आहेत, जे ऑफिस आहेत, अशा काही प्रमुख ठिकाणी प्रीपेड स्मार्ट मीटर बसवण्यात आलेले आहे। महाराष्ट्रामध्ये सिंगल फेज, 3 फेज अशा लाखो ग्राहकांच्या घरी प्रीपेड स्मार्ट मीटर बसवण्याची प्रक्रियाही पुढे केली जाणार आहे। त्या ठिकाणी बसवण्यात आलेल्या आहेत आणि त्यांचा रिजल्ट कशा पद्धतीने असतो, किती पैशांचा रिचार्ज या ठिकाणी तुम्हाला एका दिवसासाठी लागत असतो, किती विजेचा वापर तुम्हाला या ठिकाणी लागतो, अशा पद्धतीने या ठिकाणी सर्व काही कॅल्क्युलेशन झाल्यानंतर सर्वच ग्राहकांच्या घरी जर हे फायद्याचे असेल किंवा लोकांना परवडणारे असेल तर या ठिकाणी सर्वच ग्राहकांच्या घरी स्मार्ट मीटरचा वापर हा केला जाईल आणि या ठिकाणी मग ग्राहकांना वीज बिलच्या कटकटीपासून सुटका मिळणार आहे। जे काही लोकांना या ठिकाणी अव्वापेक्षा सव्वा लाईट बिल येत आहे, ते लाईट बिल जर जास्तचे आले तर ते कमी करण्यासाठी देखील भरपूर फिरावे लागते, तरी देखील ते लाईट बिल कमी होईल याची गॅरंटी राहत नाही। त्यामुळे आता या ठिकाणी स्मार्ट मीटरचा वापर हा केला जाणार आहे, जेणेकरून या ठिकाणी जेवढी वीज तुम्हाला दिवसातून लागणार आहे तेवढा रिचार्ज मारून तुम्ही तुमच्या घरामध्ये वीज ही वापरू शकता।